2014ला असाच 15 दिवसाचा वेळ होता. अमल साहेबांचं अचानक ठरलं इलेक्शनला उभं राहायचं. मतदारसंघ नवीन होता, आम्ही तुमच्यासाठी नवीन होतो, तुम्ही आमच्यासाठी नवीन होतात. पण ज्या पद्धतीनं तुम्ही 2014ला अमल साहेबांना 15 दिवसात स्वीकारलं, त्या विश्वासास त्यांनी पात्र राहण्याचा पूर्ण 5 वर्ष प्रयत्न केला. मी आवर्जून प्रत्येक गावामध्ये ही गोष्ट एवढ्यासाठी सांगते, कारण ती सगळ्यात मोठी आमची चूक झाली असं मी मानते, जी 2019ला आम्हाला पराभव बघावा लागला केवळ एवढ्या कारणासाठी की अमल साहेबांनी कामं भरपूर केली पण उद्घाटनं केली नाहीत. आम्हाला कळलं नाही हो, राजकारणात दिखावा लागतो, कामं कमी आणि उद्घाटनं जास्ती करायला लागतात. जसा आता सरपंचांनी बोर्डाचा उल्लेख केला, तरी नशीब लोकांनी कोड स्कॅन करून बघितले आणि त्याच्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलं. आमदार ठिकठिकाणी जाऊन सांगतात, इथं पण झाली होती ना सभा, ठिकठिकाणी जाऊन सांगतात 2.5 वर्ष कोरोना आला, पुढचे 2.5 वर्ष आमचं सरकार गेलं, सांगतात का नाही? म्हणजे याचा अर्थ 5 वर्ष यांनी काही काम केलं नाही, पहिल्या 2.5 वर्षात जमलं नाही आणि दुसऱ्या 2.5 वर्षात करता आलं नाही. म्हणजे एका अर्थी आपण किती निष्क्रिय आहोत हे आपल्याच तोंडाने त्यांनी सगळ्या मतदारसंघाला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट एक म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरती सुद्धा अशा लोकांना ते घेऊन फिरतात ज्यांना किमान बोलण्याची काहीतरी संस्कृती असावी. संस्कृती असेल तर माणसाची भाषा तशी असते की त्याला सन्मान देता येतो. पण तुमची भाषाच अशी आहे तर समोरच्याकडनं काय अपेक्षा करणार? मी तर नेहमी म्हणते, आमचे कार्यकर्ते कधीही कुणाला अरे तुरे बोलत नाहीत, कधीच नाही. कुठल्या व्यासपीठावरनं तुम्ही बघणार नाही, आम्ही दोघंही कधी कुणाला बोलत नाही. पण जर माझ्या नवऱ्याचा अपमान, एकेरी उल्लेख जर व्यासपीठावरती उभारून कोण करत असेल तर मी त्याला सुट्टी देत नसते. प्रत्येकाने आपली पात्रता तपासायची आणि मग बोलायचं. कसं आहे, काही लोक हवेत असतात, कायम हवेत. ते चहापेक्षा किटली गरम म्हणतात त्या पद्धतीनं. काढली आहे त्यांची हवा एकदा मी, त्यातनं त्यांची पण गेली होती आणि त्यांना पण चांगलं माहिती आहे. ते काय एवढे मोठे नाहीत की मी त्यांना या व्यासपीठावर उत्तर देणार. पण निश्चित एक गोष्ट सांगते, ज्या पद्धतीनं अमल साहेबांचा एकेरी उल्लेख केलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केलेले आहेत अमल साहेबांच्या कामावरती, त्यांच्या चारित्र्यावरती डाग उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना मला याच श्री काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या पुण्यभूमीमध्ये सांगायचं आहे, मी पण छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातून येते. मी कधी कुणाचा अपमान करायला जात नाही, मी कधी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला आलं तर मी त्याला सोडत पण नाही. याच पुण्यभूमीमध्ये त्याच व्यक्तीच्या राजकीय आयुष्याला पूर्णविराम नाही दिला तर शोमेगा माडिक नाव सांगणार नाही. हा आशीर्वाद मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पाहिजे. आज स्त्री काहीही सहन करू शकते, नवऱ्याचा अपमान कधी सहन करणार नाही, कधीच नाही. आम्ही तुम्हाला सन्मान देतो, तुम्ही आम्हाला सन्मान द्या. आजही मी अरे तुरे बोलू शकले असते, पण मला संस्कारच तसे नाहीत. मला म्हटलं तरी मला बोलता येत नाही. हा माझ्यापेक्षा कोणी लहान असेल तर मी बोलू शकते त्याला हक्काने, पण हे माझे संस्कार नाहीत आणि त्यांनी हे विसरू पण नाही. आणि जर बंटी पाटलांना असलेच कार्यकर्ते चालत असतील तर त्यांनी खुशाल त्यांच्याजवळ ठेवून घ्यावेत. आणि अशाच विचाराची माणसं जी असतात ना, ती त्यांच्याकडे आकर्षित होत असतात आणि मग आमच्यात फक्त चांगली माणसं राहतात आणि जी त्यांच्या विचाराची असतात ती त्यांच्याकडे जातात. आत्ताच गाडीत येताना मला युवराज म्हणत होता,
वहिनी उडून गेले ते कावळे असतात, जे राहिले ते मावळे असतात. मावळ्यांना घेऊन लढूया. सरपंच तुम्ही म्हणताय धनगर म्हणून मला काय बाहेर ठेवलं, आम्हाला बाहेर काढतात. हे धनगर माझ्याबरोबर रोज असतं, त्याच्याशिवाय माझं चालत नाही. लोक त्याला म्हणतात महादेवाला भेटायचं असेल तर नंदीला पहिला नमस्कार करायला लागतंय, तसा माझा हनुमान आहे असं लोक त्याला म्हणतात. सांगायचा उद्देश एवढा की प्रेमाने माणसं मिळवता येतात, प्रेम करता आलं पाहिजे. आप्पांची राजकीय शिकवण आम्हाला तीच राहिलेली आहे. महाडिक गटाचं नेतृत्व आप्पा करतात आणि मी जशी राजकारणात आलेली आहे, माझा नेता आणि पिता मी एकच, महादेवराव माडकांना मानते. त्यांची शिकवण हीच राहिलेली आहे की माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते. माणसांना फक्त हवं असतं ते प्रेम, आदर, आत्मविश्वास आणि धाडस. जर एखादा नेता आपल्या कार्यकर्त्याला धाडस द्यायला यशस्वी झाला तर तो कार्यकर्ता त्या नेत्याला कधीही पडून देत नाही, त्याचा आत्मसन्मान कधीही जाऊन देत नाही. ही आप्पांची शिकवण आहे आम्हाला. आणि त्याच पद्धतीनं मी आणि अमलसाहेब संपूर्ण आमची राजकीय वाटचाल करतोय. कधीही तुम्हाला दिसणार नाही की अमलसाहेबांनी कुणाला कधी काही वाकडं बोललेलं आहे. कदाचित माझा नवरा इथे उद्या उभारून त्या उत्तर सुद्धा द्यायचं नाही, जाऊ दे म्हणेल, शमिका ते बोलतात बोलू दे, तू कशाला उत्तर द्यायला जाते, आता मला बोलतील घरी गेल्यावरती. पण आता बायकांच्या नादी कोण लागायचं, बायकांची तोंड कोण बंद करायचं. आपण नाही बोललं तर ती बोलणार आहेत का, कोणाला तरी बोलावं लागेल. आप्पा म्हणतात 80% आम्ही समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. मी म्हटलं साहेब तुम्ही 80% फक्त समाजकारणच करा, 20%ची जबाबदारी मी घेते. घ्यायला पाहिजे ना, कोणीतरी घ्यायला पाहिजे. अमलसाहेब कामाला एक नंबर माणूस आहे, त्यांच्या एवढं काम मी करू पण शकणार नाही. आणि म्हणून मतदारसंघाचं भविष्य घडवायचं असेल, चांगला करायचा असेल मतदारसंघ, तर आपल्याला अमलसाहेबांच्या शिवाय पर्याय नाही. कारण 5 वर्ष आमदाराचं काम बघितलेलं आहे, स्वतःच्या तोंडून त्यांनी सांगितलेलं आहे मी निष्क्रिय आहे, कारण काकांच्या परवानगीशिवाय त्यांना काही करता येत नाही. प्रत्येक गोष्टीला काकांची परवानगी लागते. अजून सुद्धा ते काकांच्या नावाने मतं मागतात. 5 वर्ष आमदार राहून सुद्धा एखाद्याने 5 वर्षात कर्तृत्व सिद्ध केलं असताना माझ्या कर्तृत्वावरती, माझ्या कामावरती तुम्ही मला मत द्या म्हणून ते मागायला आले असते. पण आजही म्हणतायत काकांच्याकडे बघून मत द्या. ही अशी मंडळी आहेत. यांनी कधी गावाचा विकास केला नाही. कोल्हापूरचा कधी विकास यांना करायचाच नव्हता. मुळात करायचा असता तर सगळ्या सत्ताच त्यांच्याकडे होत्या, सगळ्या. मला खूप केविलवाना एक प्रयत्न झाला, मला वाटते काल कणेरीवाडीमध्ये झाली का सभा, केविलवाना प्रयत्न झाला सांगण्याचा. बघा म्हणजे किती डोक्यामध्ये त्यांच्या मुरलेलं आहे, जे अजून सुद्धा त्यांच्या डोक्यातनं गेलेलं नाही आहे लोकांच्या. आणि त्यांना हे कळत नाहीये की आता जे तुम्ही बोलत होता, तुमचे नेते बोलत होते की सगळं माडकांच्या घरात का, सगळी पदं माडकांच्या घरात का, गोकुळ माडकांच्या घरात का, त्यांना आज माहिती नाही आहे की सगळी पदं त्यांच्या नेत्यांच्या घरात आहे. ते आजही व्यासपीठावरनं म्हणतात माडिकांच्याकडे संचालक पद आहे, माडिकांच्याकडे खासदार आहेत. अरे मग तुझ्या घरी 2 आमदार आहेत, तुझ्या घरी, माझ्या घरी संचालक पद आहे, तुझ्या घरी अख्खं गोकुळ आहे, आणि तरी सुद्धा अजून तुम्ही तेच रडगाणं गाताय. बर लोकांनी दिलं तुमच्याकडे विश्वासाने, काय सोनं केलं, काय त्या गोकुळचं नंदनवन केलं. जे अनुदानाचे पैसे आपल्याला मिळतात गाय दुधाला, ते सुद्धा आपल्या सरकारने दिलेत. आज आपल्याकडे शेतकरी सधन आहे, कारण शेतीला जोडधंदा दुधाचा आहे. गोकुळसारखी दूध संस्था आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, जी महाराष्ट्र राज्यात 1 नंबरची संस्था आहे. आज आपल्या दुधाला दर मिळतो, शेतकऱ्याच्या घरात 4 पैसे येतात. ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी कधी शेतकऱ्यांचा सन्मान केला नाही, सन्मान निधी दिला नाही. त्यावेळेस महादेवराव माडकांनी गोकुळच्या माध्यमातून दर 10 दिवसाला शेतकऱ्यांना पैसे जमा करायचे आणि त्यांचा सन्मान करायचं काम केलं असेल गोकुळच्या माध्यमातून, तर ते माझ्या नेत्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही फक्त रेडीमेड गोष्टी हातात घेतल्यात.
तुम्ही काही सुरुवातीपासून केलंय. ते म्हणतात ना, भांगलनं आपण करायचं, पाणी आपण पाजायचं, बिया आपण पेरणी करायची आपण, आणि ही नुसती पिकं काढायला येणार. त्यातला तो प्रकार आहे. हा आशीर्वाद घेऊन अमलसाहेब चाललेत. कसा मागे पडेल हा माणूस सांगा. न मागता मिळालेले हे आशीर्वाद आहेत. कुठेतरी माणसाची पुण्याई ही उभी राहत असते. आज मी असू देत, अमलसाहेब असू देत, जर आम्ही इथंपर्यंत पोचलेलो आहे तर आमचं कर्तृत्व कमी आहे त्याच्यामध्ये, पण आमच्या दोघांच्याही आई वडिलांची पुण्याई खूप जास्त आहे असं मला वाटतंय. कारण आई वडिलांची जी पुण्याई असते त्याच्यामुळंच मुलं उभारत असतात. त्यामुळं आपण काय कर्म करतो हे आपण बघितले पाहिजेत. कारण आपल्या कर्माची फळं ही मुलं भोगत असतात. आणि ज्या मुलांचं कल्याण होतं ना, समजून जायचं त्यांची आई वडिलांची पुण्याई भरपूर आहे. हे संस्कार, असा लोकप्रतिनिधी असावा ज्याला बघून मला माझ्या मुलांना सांगता यावं की बघ, मोठा झाला की तू यांच्यासारखा बन. असा संस्कारक्षम लोकप्रतिनिधी असावा. कामं काय कोणीही करता, तो सुखदुःखात साथ देणारा असावा. पण कामं केली तर केली म्हणून सांगा. जेवढी तुम्ही केली तेवढी सांगा ना. ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातली पण कामं आमदारांनीच केली म्हणून सांगतात. राज्य महामार्ग पण विद्यमान आमदारांच्याच फंडातनं झाले म्हणून सांगतात. आणि तुमचे महान माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणतात, साहेब आमचा पण निधी लावला असता तर आकडा मोठा झाला असता. वा, ही तर आमदारकीची निवडणूक आहे. आमदाराचं काम सांगायचं आहे. आमदारांनी किती काम केलं आणि किती फंड आणला सांगायचं आहे. ही त्यांचे चेले म्हणतात, साहेब आमचा बी लावा, त्याच्यात आकडा मोठा दिसतोय. किती हुशार बघा. कौतुक वाटतं मला अशा माणसांचं. कारण ती लोक मला बोलण्यासाठी भरपूर काय काय देतात व्यासपीठावरती. अशा लोकांना घेऊन आणि 4 ठिकाणी त्यांनी फिरलं पाहिजे. कारण शेवटचे 4 दिवस राहिले, 4 ठिकाणी अजून मला सभा करायच्या आहेत. हा, बरोबर आहे, ते सांगायचं राहिलं. काल सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमल साहेबांचा एक फोटो दाखवा मास्क लावलेला. काय सांगितलं होतं? एक फोटो कोरोना काळातला कुणाला तरी मदत करतेला दाखवा. आम्ही 100 फोटो टाकले. आज 100 फोटो दाखवले. आणि त्यांनी सांगितलेलं त्यांच्या आमदारासमोर कणेरीवाडीत उभारून काय म्हटलेलं, माझं एक मत आमदार साहेब मी त्यांना देणार जर त्यांचा फोटो आला तर. 100 फोटो आलेत. पुढच्या किती वर्षाची मतं टाकणार अमल साहेबांना? आता तर त्यांच्याबरोबर मतदान करायला मी स्वतःच जाते. आता बोलतील का पुढच्या व्यासपीठावरती जाहीररित्या माझं मत अमल माडकांना म्हणून? माझा पण चॅलेंज आहे द्यायला ना. तेच मी म्हटलं, आमदारांना सांगून देणार आहेत. पुढच्या व्यासपीठावरती हिम्मत असेल तर जाहीर करावं ऋतुराज पाटलांच्या व्यासपीठावरनं की माझं एक मत अमल माडिकांच्यासाठी मी देणार आहे म्हणून. ते एक मत घ्यायला मी एवढ्या लांब आली. मी जाणार आहे कणेरीवाडीत ते मत घ्यायला. मी सगळीकडे म्हणून आवर्जून सांगते. काय माहिती माझ्या बोलण्याला यश आले का काय? मी सांगते, अमल माडिका एकमेव असा नेता आहे ज्याचा विरोधक सुद्धा सन्मान करतात. आणि आज विरोधकाचं एक मत अमल साहेबांना मिळतंय, याचा खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा अमल साहेबांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे. माडिक कुटुंबियांच्या पाठीशी राहिलेला आहे. म्हणून आम्हाला इतकी ताकद मिळते. हीच ताकद आम्हाला पुढची कामं करण्यासाठी ऊर्जा देत असते. अजून नातेसंबंध असे काहीच नसतात. आपण सगळेजण एका विचारधारेचे कार्यकर्ता आहोत आणि ती विचारधारा आपल्याला जपायची आहे. ही लोक सतत चुकीच्या गोष्टींची आठवण करून देतात आणि त्या गोष्टींची आठवण करून देतात की ज्याच्यामुळे लोकांची माथी फिरतील, माथी भडकतील, भांडणं होतील, वाद होतील, दंगे होतील. अशा पद्धतीची विधानही कायम काँग्रेसकडनं गेलेली आहेत. तुम्ही आजपर्यंतचा इतिहास काढून बघा. कधीही लोक विकास कामावर बोलणार नाहीत. उद्या त्यांचे नेते जरी आले राष्ट्रीय पातळीवरचे तरी सुद्धा ती अशी विधानं करतील की ज्याच्यामुळं
तेढा निर्माण होईल, लोकांच्यात भांडण निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल एकमेकांच्या बद्दल, अशी यांचे नेते सुद्धा येऊन भाषणं करतात. याला पुरोगामित्व म्हणत नाही. हे आमच्या राजाचं पुरोगामित्व नव्हतं. कधीतरी यांना त्यांच्या आवडत्या जागी म्हणजे बिंदू चौकात पुन्हा एकदा पुरोगामित्वावरती बोलायला मी त्यांना आमंत्रित करणार आहे. आणि मला वाटते तो एक खूप चांगला एपिसोड होईल. आपण पुरोगामित्वावरती बोलूया. काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी तयार केलेलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं पुरोगामित्व आणि जे मुळात राजश्री शाहू महाराजांनी जे पुरोगामित्व लोकांना दिलं, या दोन्हीवरती आपल्याला भाष्य करावं लागेल. आज आपल्याकडे माजी सैनिक आहेत. सैनिक म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आहे, तो स्वाभिमान आहे. या लोकांनाच देशाच्या सीमेवरती रक्षण करत असताना जे अनुभव येतात हे ते आपल्याला सांगू शकत नाहीत आणि आपण ते कधी अनुभवू शकत नाही. पण मला वाटते मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी या सैन्याच्या लोकांना स्वतःचे अधिकार स्वतः घेण्याची मोकळीक दिली. प्रत्येक दिवाळी मोदीजी सीमेवरती रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत साजरी करतात. सन्मान दिला सैनिकांना. आज 370 कलम हटवता किती त्रास झाला होता आणि 370 कलम जेव्हा देशातून हटवलं गेलं तेव्हा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं अखंड भारताचं, म्हणजे एक देश आणि एक निशान आणि एक संविधान, ते 370 कलम हटवल्यावरती झालं. आणि आज पुन्हा या लोकांनी बैठक घेतली. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की 370 कलम आम्ही पुन्हा लागू करणार. विचारा या सैनिकांना 370 कलम काय होतं आणि काय अनुभव आले होते. हे जरी नसतील तरी यांच्या ओळखीचे कोणीतरी असतीलच ना तिथे जवान. ही अशी लोक आहेत. यांना कोणाची काय पडलेली नाही, यांना कोणाचं भलं करायचं नाही. लोक जितकी गरीब राहतील तितकं यांच्यासाठी चांगलं आहे, कारण ती परत 5 वर्षांनी येऊन मग आश्वासनं देणार काय. सगळीच माणसं जर सुखी झाली, सगळ्याच माणसांना जर सगळ्या गोष्टी मिळाल्या तर यांनी आश्वासनं द्यायची काय. त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक नाही. कुठल्याच तोंडाने ती निवडणुकीला येऊ शकत नाही. 2014ला जेव्हा या मतदारसंघाने गृहराज्यमंत्र्यांना पाडलं, त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी लोकांच्यातनं उभं राहायचं धाडसच कधी केलं नाही. यांचे उत्तरला आमदार होत्या जयश्रीताई, त्या आता आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांना आपला पक्ष जवळचा वाटला, आपल्याकडे यावंसं वाटलं. कुठेतरी त्यांचीही कुचंबना झाली, मनीषाताईंची कुचंबना झाली, सरपंचांच्या मनाचं खच्चीकरण करण्यात आलं. अरे कशासाठी? लोकांना प्रामाणिकपणे काम करतात तर प्रेमाने हाताळा ना. गोकुळ कोटाच सांगून काढून घेतलं. रोजगारी देतो म्हणून मिशन रोजगारचं कॅम्पेन राबवलं 2019ला, एकालाही नोकरी लावली नाही. ओ याद्या वाचणार होते, पत्रकारांनी विचारलं साहेब किती लोकांना नोकऱ्या लावल्या, तुम्ही म्हटलं होता 2024ला वाचून दाखवणार किती लोकांना नोकऱ्या लावल्या. तर तुमचे विद्यमान आमदार म्हटले खाजगीत या सांगतो, सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. सगळ्यांसमोर जाहीर करणार म्हणून सांगितलं होतं. पण एका दृष्टीने बरं झालं तुम्हाला नोकऱ्या नाही लावल्या. त्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांची हालत अशी आहे की त्यांना गाड्या घालून उचलून नेलं शपथा घ्यायला. खरं सांगते, मलाही माहित नव्हतं, मला त्या गावात गेल्यावरती कळालं. ही अशी माणसं शपथा घेऊन मतं घ्यायची असतात का? लोकशाही आहे. ज्याला जिथं मत टाकायचं आहे तिथं त्यांनी मत टाकावं, स्वइच्छेने टाकावं. 2019ला आमचा पराभव झाला म्हणून काय आम्ही राग धरून बसलो का? अमल साहेबांनी येणं बंद केलं का? भेटणं बंद केलं का? का दक्षिणच्या एकाही माणसाने माझ्याकडे काम घेऊन यायचं नाही म्हणून सांगितलं नाही? प्रश्न तर माझ्याकडे भरपूर होते. आमच्या साहेबांना काय वाटत नाही, सुख त्यांच्यासाठी तसंच आणि दुःख बी तसंच आहे. खरं वाईट आपल्याला वाटतं ना. म्हटलं कशाला, जर जनतेला एवढी कामं करून जर कामाची काय पडलीच नाही, गावात गेलो की नुसती म्हणतात विकास कामं पाहिजेत, विकास होत नाही, रस्ते नाही, पाणी नाही, गटरी नाही, कचरा उचलत नाही, सगळं सांगतात. आमदारांनी 5 वर्ष सगळी कामं केली तरी लोक निवडून देत नाहीत. मग लोकांना नक्की पाहिजे काय? आपण नको आता राजकारण करायला. हा खरं एक बायको म्हणून माझा दृष्टिकोन होता. त्यावेळेस अमल साहेबांनी सांगितलं, शोमिका ज्या मतांनी आपला पराभव झाला तो बघू नकोस,
पण जी मतं आपल्याला पडली ना, त्या लोकांच्या विश्वासाखातर मला तिथं काम करावं लागेल. आणि तुम्हाला आवर्जून सांगते आणि खूप जबाबदारीने सांगते, ज्या 42,000 मतांचं लीड होतं आपल्यावरती, त्यापैकी 20 ते 25,000 मतं आम्ही बोगस म्हणून कॅन्सल केले. किती बोगस मतं इथं वाढवली होती बघा जिंकून येण्यासाठी, आता कॅन्सल केलेत ती आम्ही. तर आपल्या सर्वांना मी विनंती करते की येत्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे, त्या मतदानासाठी सगळ्यांनी बाहेर पडा, मतदान करा. मतदान हा तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. तुमचा नेता निवडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तो नेता कसा असला पाहिजे हे निवडण्याचा तुमचा अधिकार आहे. मी अमल साहेबांनाच मतदान करा हे मी हक्काने सांगू शकते, पण अमल साहेबांना का मतदान करा हे मी सांगितलेलं आहे. फार कौतुक केलं तर बायको नवऱ्याचं कौतुक करते असं होईल, पण कौतुकाचा पात्र आहे माझा नवरा, त्याच्यामुळे त्याचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. शांत आहे, बोलत नाही. ती बाजू फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. असं सांगावं लागतं ना, आहेत लोकांच्यासाठी शांत, पण ती तुमच्यासाठी आहे ती बाजू. खरंच शांत आहे, म्हणून देवानी जोडी अशी केली की कोणतरी दुसरं बोलणारं पाहिजे, आणि म्हणून ती जबाबदारी मी उचललेली आहे. म्हणून तुमच्यापर्यंत आज मी आलेली आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.